सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 29. श्लोक पाहूयात. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनौ वेदन चैव कश्चित् श्रुत्वाप्येनौ वेदन चैव कश्चित्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. आश्चर्यवत म्हणजे आश्चर्यकारक, पश्यती म्हणजे पाहतो, कश्चित म्हणजे कोणी, एनम म्हणजे या आत्म्याला, आश्चर्यवत म्हणजे विस्मयकारक, वदती म्हणजे बोलतात, तथा म्हणजे ज्याप्रमाणे, एव म्हणजे निश्चितपणे, च म्हणजे सुद्धा, अन्य म्हणजे दुसरा, शृणोती म्हणजे ऐकतो, श्रुत्वा म्हणजे ऐकल्यानंतर, अपि म्हणजे सुद्धा, एनम म्हणजे या आत्म्याला, वेद म्हणजे जाणतो, न म्हणजे कधीही नाही, च म्हणजे आणि, एव म्हणजे निश्चित, कश्चित म्हणजे कोणीही. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. भगवंत या श्लोकात आत्म्याच्या गहनतेबद्दल बोलतात. काही महापुरुष आत्म्याला आश्चर्याने पाहतात, तर काही जण या तत्वाचे आश्चर्याने वर्णन करतात. तसेच काही महापुरुष याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात, तर काही जण या तत्वाला ऐकूनही जाणत नाहीत. शब्द, रस, स्पर्श, गंध यांच्या पलीकडे तो आहे, म्हणून त्याविषयी बोलणे, ऐकणे तसेच पाहणे हे देखील आश्चर्यवतच आहे. एखाद्या महाकाय प्राण्याच्या शरीरात, एखाद्या प्रचंड वृक्षात आणि 1 इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूंमध्येही आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे. भौतिक गोष्टींमध्ये तसेच इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न असल्यामुळे आपल्याला आत्मज्ञान प्राप्ती होत नाही आणि मग भौतिक दुःखातून सुटण्यासाठी आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे हे लोक विसरून जातात. त्यामुळे सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असेल हे समजत नाही आणि ते आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे आणि आत्म्याच्या अशा स्वरूपामुळे आणि वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, आत्मा एक अद्भुत, गूढ आणि अकल्पनीय गोष्ट आहे. ती केवळ बोलून, ऐकून किंवा पाहून समजत नाही, तर ती अनुभवानेच आपल्याला समजते. तसेच आधुनिक जीवनात आपण या श्लोकाचा उपयोग कसा पाहू शकतो? आपण अनेकदा आत्म्याचे अस्तित्व केवळ तत्वज्ञानासाठी मर्यादित ठेवतो, पण हा श्लोक आपल्याला सांगतो की आत्मा वाचण्याचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे. ध्यान, योग, समत्व आणि संयम यांद्वारेच आपण त्या आत्म्याच्या अद्भुततेला अनुभवू शकतो. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण.
धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.